दुसरी परपंचाची संगती, सामान्य जीवाची संगती, ती संगतीच नाही, सगळी विसंगती. मी नेहमी दृष्टांत देतो. मराठी प्रांतातला पोरगा खातगाव ना, खातगावचा पोरगा आणि कर्नाटकातली पोरगी, लग्न जुळलं, लग्न झालं. मला आजचं सांगायचं ना, आजचं कुठून कुठेही जुळते. ते फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे ना, इंस्टाग्राम आहे. ते तुकोवराचा काळ, कर्नाटकातली पोरगी लग्न जुळलं, कर्नाटकातून पोरगी खातगावला नांदायला आली. पहिल्यांदा दोघंही सासरवाडीला जायला निघले. जवळचं स्टेशन तुमच्या दौंडच घेतो ना, के कर्नाटक एक्सप्रेस तिथे येते ना दौंडला, का जेऊरलाही थांबते? नाही, जेऊरला नसेल थांबतो, दौंडच घेतो. बरं आहे, बिगवून घेऊ. बरं आहे का, दौंड स्टेशनला के कर्नाटक एक्सप्रेस सासरवाडीला जायला निघाला. दोघंही गाडीत बसले, गाडी निघली. इतका मर्यादेचा काळ, ती सीटवर बसली, हा तिच्या जवळ बसला नाही, हा दारात उभा राहिला. बायको जवळ बसायलाही लाजत होता, इतका मर्यादेचा काळ होता. अलीकडे बदल झाला, दोघं हातात हात देऊन चालतात. एका तत्वचिंतकाला विचारलं, का हा बदल का झाला? नाही महाराज, त्याला पूर्वी माहित होतं आपण किती जरी पुढे गेलो तरी आपली बायको मागच येणार. मी पुढचं काही बोललो नाही, अलग लक्षात. तो पूर्वीचा काळ, मर्यादेचा काळ. आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत सुद्धा तू बसला नाही तिच्या जवळ येऊन. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडला, कर्नाटकाकडला भाग लागला. त्याला वाटलं आपली बायको आहे, बसायला काय हरकत आहे. बायकोच्या शेजारी बसला, तिनं बिचारीने डोक्यावरून पदर घेतला आणि त्याला वाटलं आता बायकोला आपण बोलू. आतापर्यंत तो तिला बोलला नाही, ती त्याला बोलली नाही. जुळलं कसं मला काही माहित नाही. तो कुमार जुळवलं, मला तरी काय हरकत आहे सांगायला. शेजारी बसला, बरं बायकोला काय बोलावं. पहिल्यांदा बोलणं, ते मंगलाचरण चांगलं जमलं पाहिजे म्हणे. त्या मंगलाचरण पुढचं गणित अवलंबून असते. मंगलाचरण साधलं तर चंद्रमुखी, आणि ते मंगलाचरण बिघडलं का मग लक्षात येते चंद्रमुखी नाही हो, ही तर सूर्यमुखी आहे. आणि पारच बिघडलं तर लक्षात येते सूर्यमुखी नाही, तर ज्वालामुखी आहे. बायकोच्या शेजारी बसला, काय बोलाव काय बोलाव काय बोलाव, शब्दच आठवला नाही. तेवढ्यात गाडी एका स्टेशनला थांबली. अगं म्हणे, पाग तुझ्या माहेराकडला भागला लागला, ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? घटना अशी होती, तिला मराठी कळत नव्हती आणि याला कर्नाटकी समजत नव्हती. जुळलं कसं मला माहितच नाही. त्यानं विचारलं, या स्टेशनचं नाव काय? तिला मराठी कळतच नव्हती. पती काहीतरी बोलतो, लक्षात आलं. तिनं उत्तर दिलं, येनंद्री. काय उत्तर दिलं? येनंद्री. काय उत्तर दिलं महाराज? म्हणा येनंद्री, म्हणा ना येनंद्री जोरात. तुम्ही नव्हते का गाडी? ऐका, हा, तिनं उत्तर दिलं. काय दिलं महाराज? येनंद्री. हा, असं पाहिजे बाबा. येनंद्री जसं उत्तर आलं. येनंद्री शब्दाचा अर्थ आहे काय म्हणता. येनंद्री म्हणजे, येनंद्री शब्दाचा अर्थ होतो काय म्हणता. त्याला वाटलं आपल्या बायकोने स्टेशनचं नाव सांगितलं. काय? येनंद्री. प्रवास चालू झाला महाराज. जवळ स्टेशन होतं, असे आहेत नाही का तुमच्या जवळ स्टेशन आहेत नाही? हा, लगेच काय अंतरावर दुसरं स्टेशन लागलं. ए म्हणे, आता पहा बरं बाहेर, सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं, येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता. येनंद्री शब्दाचा अर्थ विसरू नका. येनंद्री म्हणजे काय म्हणता. त्याला काही लक्षातच येत नव्हतं, त्याला कर्नाटकी समजतच नव्हती. त्याला वाटलं मागही येनंद्री गेली ना आता येनंद्री आली. त्यानं विचार केला, मागची खुर्द असेल ते बुद्रुक असली पाहिजे, आणि ती बुद्रुक असेल ही खुर्द असली पाहिजे. पुन्हा तिसरं स्टेशन लागलं. पुन्हा खिडकीतून हात बाहेर काढला. अगं म्हणे, पहा बरं आता, सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय दिलं महाराज? तू होता का गाडीत? मग तू कस काय सांगतो येनंद्री? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय? येनंद्री. आणि येनंद्री उत्तर आल्यावर तो विचारात पडला. खुर्द गेली, बुद्रुक गेली, तिसरी येनंद्री आली कुठून? मनाचा समज केला. माग धरण दिसत होतं. धरणग्रस्ताची 5-10 गावं होतात का नाही? तो मला सांगण्याची गरज आहे? इथं जवळच आहे. तुमची किती आहेत केतूर? 2-3 ना? खतगाव 3 आहेत का? म्हणजे तुम्हाला सांग, म्हणजे कमीत कमी 3 सांगायला काही हरकत नाही. एक जाऊ द्या, धरणग्रस्त एक येनंद्री असेल, मनाची समज करून टाकू आपण. आता 4थं स्टेशन लागलं. अगं म्हणे, पहा जरा बाहेर.
गाव धार्मिक वाटते, कीर्तन करत आहे, कीर्तन चालू आहे. कोणतं स्टेशन आहे सांग बरं आता, या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय दिलं महाराज? सगळं विसरतील पण येनंद्री विसरणार नाही. ते तिनं पुन्हा उत्तर दिलं, येनंद्री. आता त्याची तळपायची आग तुमच्याकडे मस्तकात, मला वाटलं का खाली उतरते. मस्तकात आली, त्याला वाटलं आपण हिच्या माहेरकडे आल्यामुळे ही आपली मस्करी तर करत नाही. आता तुमची परीक्षा आहे दोघाची बरं का, आता सावध राहा. आणि याच्यात तुमचं सगळं मला कळणार आहे, घरचा प्रपंच, लक्षात घ्या. हा, मग तुम्हाला सांगतो मी. हा, ऐका. घरून भांडून आले का तसे आले सगळं सांगतो तुम्हाला, फक्त पहा. आता ते आहेत परीक्षाच. पुढचं स्टेशन येऊ दिलं त्यानं. रागावलेला आहे, बाई माग सारली, डोळे लाल आहेत. हे पाहता बाय, पहा बाहेर, पहा बाहेर, पहा बाहेर, पहा. सांगता या स्टेशनचं नाव काय? तो रागावलेला पाहिल्यावरती ये 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 नंद्री, ये नंद्री म्हणल्या बरोबर. महाराज जाऊ न करावं असं बरं आलं का लक्षात? जसं तिच्या कानाखाली बसली ना महाराज, तिची भाषाच बदलली. याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. आपल्याकडे का भडकता म्हणत नाही का हो आपण? याग भडत्री शब्दाचा अर्थ आहे का रागावता. ते म्हणे आग मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव याग भडत्री येते, खाल्ली कशाला असती. मी त्याला हसू नका, हे आपलं चाललं. एकाचे उत्तर एकाचे उत्तर, एकाचे उत्तर, केला मराठे प्रतार. एकाचे उत्तर एका नाही, एकाचे उत्तर एका नाही, एका नाही केला मराठे प्रतार. एकाचे उत्तर एका नाही, एकाचे उत्तर एका नाही. याला म्हणतात विसंगती. कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नाही. खऱ्या अर्थाने याला विसंगती म्हणतात, यात हे सुख नाही.